भाजपकडून मातोश्रीच्या अंगणात निवडणूक प्रचार केला जाणार असल्याचं कळत आहे। उज्ज्वल निकम यांच्यासाठी कलानगरमध्ये परिसरामध्ये प्रचार केला जातोय भाजपकडून आणि कलानगर परिसरातील घरांमध्ये भाजपनं पत्रक वाटल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, भाजपकडून कलानगरमध्ये प्रचार केला जातोय। मातोश्रीच्या अंगणामध्ये हा निवडणूक प्रचार उज्ज्वल निकम यांच्यासाठी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी कलानगर परिसरातील घरांमध्ये पत्रक वाटल्याची माहिती सुद्धा समोर येते। मातोश्री ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे राहत आहेत, उद्धव ठाकरे जे सध्या आहेत महाविकास आघाडी सोबत आणि ते महायुतीवर टीका करताना पाहायला मिळत आहेत। असे हे मातोश्री या निवासस्थानासमोरच त्यांच्या परिसरामध्येच आता उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी पत्रक वाटली जात असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता एखादं पत्रक मातोश्रीवर सुद्धा दिलं जातं का उज्ज्वल निकम यांच्या प्रचाराचं ते बघावं लागेल। सध्या उज्ज्वल निकम यांच्या प्रचारासाठी इथं धामधूम आपल्याला पाहायला मिळते। 2-3 दिवसांवर निवडणूक आलेली आहे आणि उद्या प्रचार संपणार आहे। त्याच्या आधी उज्ज्वल निकम यांचे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं पत्रकांचं वाटप करताना दिसतात, प्रचार करताना दिसतात आणि आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। मातोश्री ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान आहे तिथं ते राहतात आणि त्याच मातोश्रीच्या अंगणामध्ये उज्ज्वल निकम यांचा प्रचार केला जात असल्याचं पाहायला मिळते। हे कार्यकर्ते उज्ज्वल निकम यांचे पत्रक या ठिकाणी वाटताना आपल्याला दिसून येतात। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, मुंबईमधील या मतदारसंघामध्ये एकीकडे आहेत वर्षा गायकवाड महाविकास आघाडीचे उमेदवार, तर दुसरीकडे उज्ज्वल निकम हे महायुतीचे उमेदवार आहेत। भाजपकडून ते निवडणूक लढतायत आणि त्यांचा प्रचार महाविकास आघाडी सोबत असलेले उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या अंगणामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर उज्ज्वल निकम यांचे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करताना दिसत आहेत, पत्रक वाटताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या ही पत्रकं घेऊन मातोश्रीच्या अंगणातून पुढे निघाल्याचं आपण या ठिकाणी बघू शकतोय। त्यांच्याकडून या ठिकाणी प्रचार सुरू आहे। तर उज्ज्वल निकम यांच्या मतदारसंघामध्ये मातोश्री हे येतं, कलानगर हा एरिया येतो आणि त्याच ठिकाणी उज्ज्वल निकम यांचा प्रचार सुरू आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल, उद्धव ठाकरेंचं मातोश्री या ठिकाणी उज्ज्वल निकमांचा प्रचार सुरू असल्याचं दिसतंय, मातोश्रीच्या अंगणामध्ये काय अपडेट्स आहेत या विषयीचे? बरं, आपण बघतोय निवडणुकांना आता कुठेतरी जोर यायला दिसतोय, कारण 5व्या टप्प्यातील मतदान हे अवघ्या 2 दिवसांवरती आणि याच दरम्यान आज मोठ्या सभा सुद्धा मुंबईत होतात। मात्र प्रचार रॅली आहे ते सुरूच आहेत। आपण बघतोय कलानगरच्या मातोश्री परिसरामध्ये सुद्धा भाजपचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांचा प्रचार सुरू आहे। त्यांच्या प्रचारार्थ त्यांचे कार्यकर्ते जे आहेत पत्रकं वाटत आहेत आणि हेच मातोश्री परिसरामध्ये कार्यकर्ते पोहोचले। त्यामुळे एकूणच आता मातोश्रीच्या अंगणामध्ये सुद्धा भाजपचा महायुतीचा प्रचार सुरू असल्याचं दिसतंय। बरं, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर मी मतदार आहे त्या मतदारसंघातला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं आणि त्याचबरोबर मातोश्री हे माझ्याच मतदारसंघामध्ये येतं असं महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी सुद्धा म्हटलेलं होतं आणि आता प्रचार करताना सुद्धा उज्ज्वल निकम यांचे कार्यकर्ते मातोश्रीच्या अंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।